मराठी माणसासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। हा आमच्या नाही महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याचंही संयुक्त मुलाखतीत राज ठाकरे यांनी म्हटलं। तर हाच फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न त्यांनी 2014 मध्ये केला होता। 2014 मध्येही मतदारांनी त्यांना झिडकारलं असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाहीये, आज हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय। या विषयात अनेक वर्ष मी बोलतोय, उद्धवही बोलतोय या सगळ्या गोष्टींमध्ये, परंतु आज अशा एका वळणावरती ही निवडणूक आणि महाराष्ट्र येऊन उभा आहे की ज्याला आपण अभी नहीं तो कभी नहीं हे जे आपण नेहमी म्हणतो, तर ही परिस्थिती आज मुंबईवरती येऊन ठेपलेली आहे, ठाण्यावरती येऊन ठेपलेली आहे। खरं तर बघायला गेलं तर MMR रिजनवरती येऊन ठेपलेली आहे। MMR रिजन मी मुद्दामून बोलतोय आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे। हेच फेक नरेटिव्ह प्रयत्न त्यांनी 2014ला केला, मतदारांनी त्यांना झिडकारलं। याच पद्धतीच्या भावनात्मक मुद्द्यांवर 2017ची निवडणूक उद्धवजी लढले, मतदारांनी त्यांना झिडकारलं। पुन्हा एकदा तोच प्रयोग करतायत। आजही दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांचा पक्ष अहंकाराच्या परमोच्च बिंदूवर बसलेले आहेत। जणू काही आम्ही म्हणजेच मराठी, आम्हीच म्हणजे मुंबई, आम्ही म्हणजेच मुंबईकर या भावनेतने ते बोलतायत आणि अहंकाराला मुंबईकर स्थान देणार